Hearty welcome in my YouTube channel Learn English Language with Sarjarao Patel. Dear students, due to pandemic situation, in the last academic year, you continued your learning and education through online and in various digital modes. You know that this bridge course has been prepared for you with the objective of reviewing the previous year's syllabus at the beginning of the present academic year and helping you to prepare for this year's syllabus. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला कल्पनाच आहे की गेली 2 दिवस आपण ब्रिज कोर्सच्या प्लॅनिंगप्रमाणे काही ॲक्टिव्हिटी घेत आहोत. आज हा तिसरा दिवस आहे आणि तुम्हाला त्याची कल्पना आहे की हा 45 दिवसाचा कोर्स आहे. द ब्रिज कोर्स लास्ट फॉर अ टोटल ऑफ 45 days अँड कन्सिस्ट ऑफ 3 टेस्ट आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाईम. आणि याच्यामध्ये काही कालावधीच्या अंतराने 3 याच्यामध्ये टेस्ट होणार आहेत आणि त्या दृष्टीनं आपल्याला हा ब्रिज कोर्स पूर्ण करायचा आहे. आणि हा ब्रिज कोर्स कशासाठी आपल्याला दिलेला आहे? द ब्रिज कोर्स विल हेल्प यू टू अंडरस्टँड एक्झॅक्टली व्हॉट यू हॅव लर्न इन द प्रिवियस अकॅडमिक इयर अँड टू अंडरस्टँड द करिक्युलम फॉर द नेक्स्ट क्लास. विद्यार्थी मित्रो, गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षामध्ये जे काही तुम्ही शिकलेले आहात ते तुम्हाला समजलं की नाही, समजण्यासाठी मदत होण्यासाठी आणि यावर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये काही गोष्टी समजण्यासाठी हा ब्रिज कोर्स शासनाने आखलेला आहे. आणि त्या कोर्सप्रमाणे आपण दररोज काही ना काही ॲक्टिव्हिटी पाहत आहे. आज आपण त्या अंतर्गतच एक नवीन ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत आणि त्याचं नाव आहे समरी रायटिंग. यू नो दॅट समरी रायटिंग अँड in the summary writing, first of all you should know the marking scheme for a summary writing. Suggest or write a title for 1 mark, central idea or theme for 2 marks, use of appropriate language for 2 marks. शीर्षकसाठी 1 मार्क आहे, सेंट्रल आयडियासाठी 2 मार्क्स आहेत आणि योग्य अशी भाषाशैली वापरण्यासाठी 2 मार्क आहेत. विद्यार्थी मित्र, तुम्हाला कल्पना असेल की इयत्ता 9वीमध्ये तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला याचा निश्चितच उल्लेख केलेला असेल. क्वेश्चन नंबर 4A हा समरी पॅसेज असतो आणि क्वेश्चन नंबर 4Bला क्वेश्चन नंबर 4A विचारलेल्या अनसीन पॅसेजचं सारांश लेखन करायचं असतं. ते 5 मार्कासाठी असतं आणि ते 5 मार्क अशा पद्धतीनं याचं गुणदान होतं आणि त्याच्यामध्ये निश्चितच आपण समरी रायटिंग कसं करायचं आहे याचा आता आपण चर्चा करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू टेल यू व्हॉट इज मीन बाय समरी रायटिंग. समरी इज अ रेकॉर्ड इन द रीडर्स ओन वर्ड्स दॅट गिव्स द मेन पॉईंट्स ऑफ अ पीस सच ॲज न्यूजपेपर, आर्टिकल, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. What is a summary? A summary is a shortened passage which retains the essential information of the original. समरी लेखन म्हणजे काय? सारांश लेखन म्हणजे काय? संक्षिप्त उतारा की जो ज्या संक्षिप्त उतारामध्ये मूळ कल्पना किंवा मध्यवर्ती कल्पना जशीच्या तशी ठेवून त्याचं सारांश लेखन करणं, संक्षिप्तपणे लेखन करणं म्हणजे सारांश लेखन. आता नुसतं सारांश करणं म्हणजे काय आहे? समरायझिंग इज ॲन इम्पॉर्टंट स्टडी स्किल. हे अभ्यासाचं कौशल्य आहे, महत्त्वाचं कौशल्य आहे. इट इज अ शॉर्टन व्हर्जन ऑफ पॅसेज रिटन इन वन्स ओन वर्ड्स. स्वतःच्या भाषेमध्ये संक्षिप्त लिहिलेलं उतारा म्हणजे सारांश लेखन. A summary always cover the essential points of the original passage. नेहमी सारांश लेखन ही मध्यवर्ती कल्पना त्याच्यामध्ये त्याचा समावेश असतोच.
आता त्याचं उद्दिष्ट काय आहे? व्हॉट इज द एम ऑफ समरी रायटिंग? द एम ऑफ समरी ऑफ अ पॅसेज टू एनेबल द स्टुडंट्स टू अंडरस्टँड द मेन पॉईंट्स अँड एक्सप्रेस देम इन देअर लँग्वेज इन शॉर्ट. सारांश लेखन म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये अशी क्षमता निर्माण करणं की त्यांना महत्त्वाचे मुद्दे समजावून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषेत ते मांडणं म्हणजे सारांश लेखन. The student should read the given passage carefully and understand it. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांनी तो पॅसेज काळजीपूर्वक वाचणं आणि समजावून घेणं ही महत्त्वाची त्याच्यामधली ॲक्टिव्हिटी आहे. सजेस्टिंग टायटल इज अ मॅन्डेटरी. त्याच्यामध्ये शीर्षक सुचवणं हे बंधनकारक आहे, कारण शीर्षकसाठी 1 मार्क आहे. विद्यार्थी मित्र, योग्य शीर्षक दिला तर आपल्याला 1 मार्क निश्चितच मिळतो, म्हणून शीर्षक देणं अतिशय बंधनकारक आहे. द स्टुडंट शुड एक्सप्रेस द थीम ऑर जिस्ट ऑफ द पॅसेज इन हिज ओन वर्ड्स. त्याची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती स्वतःच्या भाषेत व्यक्त करता येणं ही त्याच्यामध्ये ॲबिलिटी निर्माण करणं हा त्याचा मुख्य हेतू आहे. द स्टुडंट शुड यूज ॲप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी, ग्रॅमर, लँग्वेज व्हाईल समरायझिंग. विद्यार्थ्यामध्ये योग्य शब्दांचा, शब्दसंपत्तीचा, भाषेचा वापर करता येणं समरी रायटिंग करताना, सारांश लेखन करताना हे त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे. आणि पुढचं उद्दिष्ट असं आहे, द स्टुडंट शुड अवॉइड एक्झॅक्ट रिपिटेशन ऑफ सेंटेन्सेस while summarizing and he should not express his own opinion. विद्यार्थ्याने पुनरावृत्ती टाळणं गरजेचं आहे, टाळली पाहिजे आणि स्वतःचं मत त्या ठिकाणी मांडता कामा नये. ही सारांश लेखनची उद्दिष्ट आहेत. नाऊ आय वुड लाईक टू टेल यू व्हॉट शुड स्टुडंट शुड फॉलो while summarizing the passage. When you summarize the given passage, you should follow the following guidelines. They are as follows. First of all, read the passage carefully more than once. सुरुवातीला पॅरेग्राफ एका वेळेपेक्षा जास्त वेळा वाचणं गरजेचं आहे. अंडरलाईन द इम्पॉर्टंट आयडियाज, कीवर्ड्स अँड फाइंड आउट सेंट्रल थीम. आणि वाचन झाल्यानंतर तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करणं, या ठिकाणी पेपरमध्ये पेनच्या सहाय्यानं न करता पेन्सिलच्या सहाय्यानं अधोरेखित करणं आणि महत्त्वाचे मुद्दे शोधून काढणं हे महत्त्वाचं आहे. मेक अ नोट ऑफ कीवर्ड्स, मेन पॉईंट्स ऑर इम्पॉर्टंट टॉपिक सेंटेन्सेस. नेक्स्ट, ट्राय टू फॉर्म अ ब्रीफ आउटलाईन ऑफ अ पॅसेज. त्याचा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यासाठी तुम्हाला रफ काम सुद्धा करणं गरजेचं आहे. अजून काय करणं आवश्यक आहे? स्टुडंट शुड कट आउट ऑल इलॉबरेशन्स, एक्झाम्पल्स, रेफरन्सेस, बिकॉज ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ समरायझेशन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असलं पाहिजे की त्याच्यातून काय वगळणं गरजेचं आहे किंवा काय काढून टाकणं गरजेचं आहे. अलंकारिक भाषा असेल, उदाहरणं असतील, काही रेफरन्स असतील तर ते काढून टाकायचं आहे, कारण संक्षिप्तपणा हा समरायझेशनचा आत्मा आहे, सारांश लेखनाचा आत्मा आहे. बी ब्रीफ बट नॉट टू ब्रीफ. संक्षिप्त असावं पण अति संक्षिप्त असू नये. म्हणजे समजा पॅरेग्राफ 180 शब्दात आहे तर साधारण त्याचं 60 शब्दामध्ये सारांश लेखन होणं, 60चं 70 होईल किंवा 60चे 50 शब्दात होईल, पण ते 20 ते 30 शब्दात करणं म्हणजे सारांश लेखन होणार नाही. तर योग्य असं त्याचं सारांश लेखन करणं गरजेचं आहे. बी ब्रीफ बट नॉट टू ब्रीफ. यूज द इनडायरेक्ट स्पीच फॉर ब्रेव्हिटी. संक्षिप्तपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये डायरेक्ट स्पीचची वाक्य असतील तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करणं गरजेचं आहे. हावेवर यूज युअर ओन लँग्वेज टू कन्वे द आयडियाज. तुमच्या स्वतःच्या भाषेत तुम्ही त्या कल्पना मांडल्या पाहिजेत. गिव अ सुटेबल टायटल टू द समरी. योग्य असं शीर्षक देणं त्यासाठी गरजेचं आहे. अ समरी मस्ट बी इन 1 पॅरेग्राफ. विद्यार्थी मित्रो, जेव्हा ही ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 4A मध्ये येते त्यावेळी तो पॅरेग्राफ अनसीन पॅरेग्राफ 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये असतो, कधी कधी 4 पॅरेग्राफमध्ये असतो, पण सारांश लेखन करताना मात्र ते एकाच पॅरेग्राफमध्ये मांडणं
अत्यावश्यक असतं आणि एकाच पॅरेग्राफमध्ये लिहिणं गरजेचं आहे. द समरी मस्ट बी ऑब्जेक्टिव्ह अँड रिटन इन थर्ड पर्सन. आणि ती सारांश लेखन ही वस्तुनिष्ठता असली पाहिजे. तिथं तुमचं स्वतःचं मत लिहिणं आवश्यक नाही. ॲज अ थर्ड पर्सन म्हणून ते तुम्ही मांडलं पाहिजे. आता समरायझिंग करताना पॅसेज सारांश लेखन करताना काय काढून टाकणं गरजेचं आहे? व्हॉट शुड वी ओमिट? काय वगळणं गरजेचं आहे? नाऊ लुक ॲट ओमिशन्स. फर्स्ट, रिपिटेशन. पुनरावृत्ती होत असेल, एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होत असेल, एखाद्या विचाराची पुनरावृत्ती होत असेल तर ती टाळली पाहिजे. ॲडजेक्टिव्ज अँड ॲडजेक्टिव्हल क्लॉजेस. विशेषण आणि विशेषण क्लॉजेस हे काढून टाकणं गरजेचं आहे. एक्झाम्पल्स, ॲडिशनल पॉईंट्स अँड इन्फॉर्मेशन हे सुद्धा त्यातून तुम्ही वगळणं आवश्यक आहे. फर्स्ट पर्सन नरेशन्स, आय, मी, माय यासारखे शब्द त्यातून काढून टाकावे लागतात. या गोष्टी तुम्हाला यातून काढून टाकणं गरजेचं आहे. ओमिट डिटेल्स, तपशीलवार जर माहिती असेल तर तीसुद्धा तुम्हाला काढून टाकायचं आहे त्यातून. अँड युअर ओन इंटरप्रिटेशन, तुमचं स्वतःचं मत किंवा तुम्हाला स्वतःला काय वाटतंय हे तिथं मांडणं आवश्यक नाही किंवा मांडू नये सारांश लेखनामध्ये. आता काही सूचना आहेत समरी रायटिंग करताना. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. रीड थ्रू द ओरिजिनल टेक्स्ट टू अंडरस्टँड इट्स ओव्हरऑल मिनिंग. म्हणजे तो पॅरेग्राफ, मूळ पॅरेग्राफ त्याचं संपूर्ण अर्थ समजून घेऊन वाचन करणं गरजेचं आहे. कॅप्चर द मेन पॉईंट्स ऑफ द टेक्स्ट बाय हायलायटिंग इट. नोट डाऊन इम्पॉर्टंट डिटेल्स, महत्त्वाचे मुद्दे तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे. विदाउट द ओरिजिनल टेक्स्ट, रीराईट युअर ओन नोट्स इन युअर वर्ड्स बाय लिंकिंग टुगेदर द पॉईंट्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये लिंकिंग वर्ड्सच्याद्वारे ते मुद्दे मांडता येणं गरजेचं आहे. यूज हेडिंग्ज ऑर सब हेडिंग्ज प्रॉपरली. योग्य असं शीर्षक उपशीर्षक देणं गरजेचं आहे. रीरीड युअर समरी टू मेक शुअर दॅट यू हॅव नॉट लॉस्ट द ओव्हरऑल पॉईंट्स ऑफ द ओरिजिनल इन्फॉर्मेशन. तुम्ही पुन्हा वाचन करायचं आहे की जेणेकरून खात्री करायची आहे की त्याच्यामध्ये एखादा महत्त्वाचा मुद्दा राहिला नाही ना याची खात्री करून घ्यायचे आहे आणि सारांश लेखन करायचं आहे. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस वन ॲक्टिव्हिटी ऑफ समरायझिंग. read the given speech and summarize it. Importance of sports. Now I am going to read the speech. Honorable Chief Guest, Headmaster of our school and my dear friends, today I am going to speak on importance of sports. If you observe some people, then you will notice that human life is a series of tension and problems. Also, they have a variety of concerns relating to their life. Sport is something that makes us free from these troubles, concerns, and tensions. Moreover, they are an essential part of life. Who believe in life are able to face the problems. They help in the proper operation of various organs of the body. Furthermore, they refresh our mind and the body feels re-energized. It also makes muscles strong and keep them in good shape. In schools and colleges, they consider sports as an important part of education. Also, they organize sports competitions of different kinds. In schools, they organize annual sport events. And on a daily basis, they have a specific period for sports and games. In this period, teachers teach them the ways to play different sports and games. These sports and games teach students new things and they have a bond with them. In addition, sports help them develop self-confidence and courage. Also, they become active and swift, and success fills them with motivation, eagerness. In this way,
गेम्स आर व्हेरी इम्पॉर्टन्स ऑन युअर लाईफ. थँक्यू. दिस इज द स्पीच. या ठिकाणी हे स्पीच दिलेलं आहे आणि ह्या भाषणाचं आता आपण सारांश लेखन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं ते पाहणार आहे. त्याचं उत्तर या ठिकाणी मी दिलेलं आहे बघा. Sports are very important in our life. It makes us healthy and fit. It keeps away any disease and ailments. We can also choose sports as our career. It makes us tension free. It helps to develop our confidence. It makes our muscles strong. Sports make our life happy. आता या ठिकाणी हे सारांश लेखन केलेलं आहे, पण या ठिकाणी हेडिंग देणं गरजेचं होतं. इथं दिलेलं नाही मी चुकून, पण यात योग्य असं शीर्षक तुम्ही देऊ शकताय. असं सुद्धा शीर्षक देऊ शकताय, स्पोर्ट ॲज अन इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी इन अवर लाईफ, किंवा स्पोर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ, हे सुद्धा हेडिंग देऊ शकताय. योग्य असं शीर्षक त्याला देणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला मी या ठिकाणी समरी रायटिंग कसं करावं याचं एक ॲक्टिव्हिटी घेऊन उदाहरणासह स्पष्टीकरण केलेलं आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा भाग समजला असेल तर तुम्ही काही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. राईट अ स्पीच ऑन गिवन टॉपिक्स आणि समराईज इट. खालील विषयावरती तुम्ही स्पीच लिहायचं आहे आणि समरी रायटिंग करायचं आहे त्याचं. माय फेवराईट स्पोर्ट्स पर्सन, नेचर इज द बेस्ट टीचर, आणि थर्ड टॉपिक आहे सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ. या तीनपैकी किमान एका विषयावरती तरी स्पीच लिहा आणि त्याचं सारांश लेखन करण्याचा प्रयत्न करा. सारांश लेखन करा आणि त्याचा निश्चित सराव करणं गरजेचं आहे. सराव करा की जेणेकरून परीक्षेमध्ये आपणाला 5 पैकी 5 मार्क्स मिळतील. आय होप all of you understand. If you like this video, like, share and subscribe my YouTube channel. Thank you very much.